हॅलो स्टुडंट्स. आता आपण पुढचा जो भाग आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर तो सुरू करायचा आहे. तर बघा, लेट स्टार्ट द न्यू पॉईंट इन युअर टॉपिक, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. बघा मग काय सांगितलेलं आहे तुम्हाला, व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज अ फाउंड. कोणकोणत्या स्टेट असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर आढळतं. तुम्ही मला याचा आन्सर लिहून पाठवायचं आहे. झालेलं आहे. 3 स्टेट असतात त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर आढळत असतं. व्हॉट इंटरफेरन्स यू विल ड्रॉ फ्रॉम द पिक्चर अलॉंग साईड. आता आपण हे शेजारचे आहेत पिक्चर्स, त्याच्यावरून काय होत आहे नक्की हे बघायचं आहे. बघा आता हेच आपल्याला खाली दिलेलं आहे. वॉटर ऑकर इन द लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. ऑर्डिनरी कंडिशनमध्ये वॉटर जे आहे हे द्रव अवस्थेत आढळत असतं. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. वॉटर आहे हा एक फ्लुइड म्हणजे द्रव रूपात आढळणारा सबस्टन्स आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट इट हॅज व्हॉल्यूम. वॉटरला त्याचा शेप म्हणजे आकार नाही आहे, पण त्याला व्हॉल्यूम आहे म्हणजे आकारमान आहे. इट कॅन पास थ्रू द स्मॉल होल ऑर द सीप थ्रू अ व्हेरी स्मॉल गॅप ऑर क्रॅक. अगदी छोटं जरी होल असेल तरी ते त्यातून वाहू शकतं, किंवा अगदी छोटासा गॅप जरी असेल तरी त्यातून ते वाहू शकतं, किंवा क्रॅक, भिंतीला काही क्रॅक्स असतात त्याच्यामधून सुद्धा ते वाहू शकतं. ऑन पोरिंग ऑफ वॉटर इन अॅन ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म स्मॉल राऊंड ड्रॉप्स. बघा आता हे सगळ्यांना माहिती आहे की एखादी आपण डिश घेतली, त्याच्यामध्ये काही ऑइलचे थेंब असतील, तेलाचे थेंब असतील, त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म अ स्मॉल ड्रॉप्स. बघा त्यावेळेला काय होणार आहे, वॉटर त्याच्यामध्ये मिक्स होतं का सहज आणि सगळीकडे पसरतं का, नाही. काय होतं, तेल आणि पाणी हे एकत्र येत नाहीत, म्हणजे एकमेकांच्यात मिक्स होत नाहीत. हा गुणधर्म सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानुसारच मग काय होतं, तिथं स्मॉल राऊंड ड्रॉप्स तयार होतात. व्हाय डज धिस हॅपन. हे असं का होत असावं. बघा थोडासा विचार करायचा आणि मला सांगायचं की हे असं का घडत असेल. तुम्ही 6वीमध्ये सुद्धा हे पाहिलं असेल की तुम्हाला क्वेश्चन असेल त्यावेळेला की तेल आणि पाणी का एकत्र किंवा का मिक्स होत नाहीत. थोडंसं बघायचं आणि मग मला सांगायचं. नाही जमलं तर आपण घेऊच ते. बघा मग काय सांगितलेलं आहे की आता खाली आपल्याला सांगितलेलं आहे, टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ द वॉटर. बघा एक प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे, हाफपेक्षा जास्त ती भरायची आहे. मार्क द वॉटर लेवल ऑन द बॉटल. काय करायचं आहे, मार्क करायचं आहे. कशावर, वॉटरची लेवल कुठपर्यंत होती हे मार्करनं तुम्ही मार्क करून घ्यायचं. कीप धिस बॉटल अपराइट इन द फ्रीजर अँड फॉर्म मेकिंग आईस. हे तुम्ही घरात सुद्धा करून बघू शकता करून. काय करायचं, एक बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी हाफपेक्षा जास्त बॉटल भरली पाहिजे एवढं पाणी घ्यायचं. कुठंपर्यंत पाण्याची पातळी आहे, लेवल आहे, तिथं मार्क करून ठेवायचं. आणि फ्रीजर जो असतो, फ्रीजचा वरचा भाग जो असतो फ्रीजर, त्याच्यामध्ये ती बॉटल ठेवून टाकायची जोपर्यंत आईस तयार होत नाही तोपर्यंत. नोट द लेवल ऑफ आईस. आता आईसची लेवल नोट करायची. यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज अ हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. म्हणजे जी आईस लेवल आहे ती जास्त असणार आहे कोणापेक्षा, वॉटर लेवलपेक्षा. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. याच्यावरून तुम्हाला काय कन्क्लुजन मिळालं, तुम्हाला काय कळालं, तर ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस, म्हणजे ज्या वेळेला वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, इट एक्सपांड. काय होणार आहे, हे एक्सपांड होणार आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे काय होणार, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ज्या वेळेला ते एक्सपांड होणार आहे त्यावेळेला त्याचं व्हॉल्यूम जे आहे, आकारमान जे आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. बघा मग on freezing, how much was increase in the volume of the water, in what proportion did it increases. बघा हा तुम्ही प्रयोग जो आहे हा छोटासा आहे, हा तुम्ही घरात करून पाहू शकता. एक बॉटल घ्या, त्याच्यामध्ये पाणी अर्ध्यापेक्षा जास्त भरा आणि मार्क करा कुठेपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवून टाका. ज्यावेळेला बर्फ होईल तेव्हा काढा आणि त्याचं ते बर्फ कुठेपर्यंत तयार झाला त्याच्यावर मार्क करा. म्हणजे त्यातला डिफरन्स तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल की किती व्हॉल्यूम वाढला, किती आकारमान वाढलं नक्की, हे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल. बघा छोटे छोटे प्रयोग आहेत जे आपण घरातच करून पाहू शकतो. लॉकडाऊनमध्ये आता आपली शाळा सुरू नाही, आपण तिथे करून पाहू शकत नाही. म्हटलं आता हे छोटे छोटे जे घरात सुद्धा आपल्याला बेसिक प्रयोग आहेत ते करता येऊ शकतात. हे करून बघा नक्की. आणि त्याचप्रमाणे बघा, टेक अ बकेट ऑफ वॉटर. बघा काय करायचं आहे, एक बकेट घ्यायचं आहे,
एक बकेट घ्यायचा आहे. ड्रॉप मेनी डिफरंट काइंड ऑफ द आर्टिकल्स इन इट. वेगवेगळ्या गोष्टी काय करायच्या, टाकायच्या. आता बकेट म्हटल्यावर बकेट तुम्ही एखादी घरात बादली असते ती घेतली तरी चालेल. त्याच्यामध्ये काय करायचं, डिफरंट काइंड ऑफ आर्टिकल्स, म्हणजे इथे बघा शॉर्पनर, सिस पेन्सिल, पट्टी आहे, तुमच्या कंपासातील वस्तू आहेत बघा, ह्या रबर आहे, इथं त्याचप्रमाणे चमचा, घरातल्या सुद्धा वस्तू तुम्ही टाकून पाहू शकता. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन इट. कोण पाण्यावर तरंगत आहे आणि कोण पाण्यावर तरंगत नाहीये हे तुम्ही मला सांगायचं आहे. काय करायचं, एका बादली घ्या एखादी, किंवा अजून कोणतं असेल तुम्ही बकेट घेणार असाल ते घ्या. त्याच्यामध्ये घरात तुम्हाला ज्या गोष्टी वाटत आहेत, छोट्या छोट्या, अगदी मोठ्या नेऊन नाही टाकायच्या, छोट्या छोट्या गोष्टी, जसं इथे दाखवलेलं आहे, रबर आहे, पेन्सिल आहे, शॉर्पनर आहे. पुस्तक टाकाल, कोणी पुस्तक टाकायचं नाही आहे, फक्त आर्टिकल्स आपल्याला सांगितलेले आहेत जे पाण्यावर तरंगतात, पाण्यावर तरंगत नाहीत, अशा गोष्टी टाकायच्या आहेत. बघा, थोडे विचारपूर्वक टाका. आणि काय करायचं, एका बाजूला ज्या गोष्टी पाण्यावर तरंगत आहेत, दोज दॅट फ्लोट, आर्टिकल्स दॅट फ्लोट ऑन वॉटर असा एक कॉलम, आर्टिकल्स दॅट नॉट फ्लोट ऑन वॉटर असा एक कॉलम करायचा. कोणत्या गोष्टी फ्लोट झाल्या आणि कोणत्या गोष्टी नाही फ्लोट झाल्या हे मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे, टेक सम वॉटर इन द पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ द आईस टू इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन. हे सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. बघा, एक काय करायचं आहे, ग्लास घ्यायचा, ग्लास घ्या तुम्ही, आणि काय करायचं आहे, त्याच्यामध्ये वॉटर टाकायचं. इथे बघा आपल्याला सांगितलेलं आहे की ग्लास घेतलेला आहे, त्यात वॉटर घेतलेला आहे, आईस टाकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यावर आईस फ्लोट होत आहे, म्हणजे तरंगत आहे पाण्यावर. असं का होत आहे, वाय डू वी सी दॅट आईस फ्लोट ऑन द वॉटर, व्हॉट हॅपन, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन इन देअर. सो बघा, आईस इज लाईटर दॅन वॉटर. आईस हा हलका असतो वॉटरपेक्षा, पाण्यापेक्षा. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम लाईटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. पाण्याचं जे व्हॉल्यूम असतो तो जास्त असतो. ज्या वेळेला वॉटर फ्रीज होणार आहे, गोठणार आहे, त्यावेळेला तो काय होणार आहे, आईस तयार होणार आहे, आणि तो लाईटर असणार आहे, वजनाने हलका असणार आहे ओरिजिनल लिक्विडपेक्षा, म्हणजे पाण्यापेक्षा. व्हेन वॉटर फ्रीजेस, दॅट इज व्हेन इट ट्रान्सफर इन टू द सॉलिड स्टेट, म्हणजे ज्या वेळेला वॉटर फ्रीज होणार आहे त्यावेळेला तो ट्रान्सफर होणार आहे कशामध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. ठीक आहे. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ द आईस इज लेस दॅन ऑफ वॉटर. म्हणून डेन्सिटी, घनता जी असते कशाची, आईसची, बर्फाची जी घनता असते ती कमी असते पाण्यापेक्षा. दॅट इज व्हाय द आईस फ्लोट ऑन द वॉटर. बर्फाची घनता, आईसची डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कमी असते, म्हणूनच जो आईस असतो तो पाण्यावरती तरंगत असतो. बघा, इझी आन्सर आहे. हे क्वेश्चन विचारला जातो रिझन्समध्ये, कारणे द्यामध्ये, की व्हाय डू आईस फ्लोट ऑन द वॉटर. ठीक आहे. वाय आईस फ्लोट ऑन द वॉटर असा विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला तुम्ही काय लिहिणार आहे, आईस इज लाईटर दॅन वॉटर हा पहिला मुद्दा झाला. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम लाईटर दॅन द ओरिजिनल स्टेट, दॅट मीन्स द वॉटर स्टेट, लिक्विड स्टेट. ठीक आहे. आता बघा, व्हेन वॉटर फ्रीजेस, ज्या वेळेला वॉटर फ्रीज होणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, तो ट्रान्सफर होणार आहे सॉलिड स्टेटमध्ये, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. आणि मेन मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, डेन्सिटी ऑफ द आईस, जी डेन्सिटी आहे आईसची, इज लेस दॅन द वॉटरपेक्षा कमी आहे. एवढे मुद्दे आपले आले पाहिजेत त्या आन्सरमध्ये. आता बघा, कॉलममध्ये तुम्हाला डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेला आहे, पाण्याची घनता, द इंटररिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास अ सबस्टन्स. बघा, जे व्हॉल्यूम असतं, काय सांगितलेलं आहे, जे इंटर रिलेशन, कशातलं रिलेशन असणार आहे, कशातलं, व्हॉल्यूम आणि मास, म्हणजे जे आकारमान आणि वस्तुमान आहे, व्हॉल्यूम आकारमान, मास वस्तुमान असणार आहे सबस्टन्स. द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स ऑन इट्स व्हॉल्यूम, द स्टोर ऑफ द मॅटर इन इज इट्स मास. बघा, इंटर रिलेशन आपल्याला एक ऑकर होणार आहे, असणार आहे व्हॉल्यूम आणि मासमध्ये, तेच आपल्याला खाली दाखवलेलं आहे. आणि द स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम, ह्यालाच आपण काय म्हणतो, डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बघा, सांगितलेलं आहे आपल्याला. आणि मास इज अ मेजर्ड इन ग्राम, हे विचारलं जातं MCQ मध्ये, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, रिकाम्या जागा भरा. मास जो आहे तो मेजर केला जातो ग्राममध्ये, आणि व्हॉल्यूम जो आहे तो क्युबिक सेंटीमीटरमध्ये. म्हणून डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम
ग्राम्स डिवायडेड बाय क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा लिहिलं जातं. कन्फ्यूज व्हायचं नाही. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम डिवायडेड बाय क्युबिक सेंटीमीटर. ओके, सो बघा, हेन्स ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी हे विचारलं जातं. हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा की युनिट कुठलं आहे डेन्सिटीचं, तर ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. इफ द मास ऑफ द 1 लिटर ऑफ द वॉटर इज 1 किलोग्राम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ द वॉटर. बघा, आता आपल्याला काय विचारलेलं आहे, इफ द मास ऑफ द 1 लिटर ऑफ द वॉटर इज 1 किलोग्राम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे, अगोदर ॲनालॉमस बिहेवियर ऑफ द वॉटर पाहायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. कारण पहिल्यांदा आपण ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर पाहूया. बघा, युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स इज अ लोअर इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस. नेहमी असं काय होतं युजली की ज्यावेळेला टेम्परेचर असतं हे आपल्याला समजलं तर व्यवस्थित वरचं समजणार आहे. बघा, ज्या वेळेला टेम्परेचर आपल्याला काय होतं, टेम्परेचर एखाद्या सबस्टन्सचा कमी होतो त्यावेळेला घनता वाढते. ठीक आहे, अँड टेम्परेचर डिक्रीजेस. आपण वर बघितलं आईस, वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तिथे आपल्याला डेन्सिटी काय झालेली होती, डेन्सिटी वाढली, त्यामुळं काय झालं, तो तरंगत होता. ठीक आहे, पाण्यावरती. मग इथंच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, नॉर्मली काय होत असतं, टेम्परेचर कमी झालं की डेन्सिटी इन्क्रीज होतीये आणि त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे. बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू द रूल. पण वॉटरवर हा नियम लागू होत नाही. बघा, कीप अ ग्लास full of the water in the freezer for 5 to 10 minutes then take it out and observe carefully. काय होणार आहे, from which part in the glass does the water first start freezing. कोणता भाग असणार आहे जो पहिल्यांदा फ्रीज व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, एक ग्लास घ्या, हे तुम्ही ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. फ्रीज असतातच नॉर्मली खूप जणांच्या घरी, हे करून पाहू शकता तुम्ही की काय करायचं आहे, एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये वॉटर ठेवा, 5 ते 10 मिनिटानंतर फ्रीजर उघडा आणि कुठला पार्ट सुरू झालेला आहे फ्रीज होण्यासाठी, गोठण्यासाठी, बर्फ तयार होण्यासाठी, हे मला सांगायचं आहे. व्हॉट्सअपला तुम्ही मला हे सांगू शकता. खूप कमी जण रिस्पॉन्स देतात. मी तुम्हाला काय काय करायला सांगत असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही करून पाहू शकता. द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज अ पेक्युलियर व्हेन वॉटर. बघा, when water at normal temperature start cooling its density decreases like that of most liquids. बघा, ज्या वेळेला डेन्सिटी ऑफ वॉटर हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं पाण्याचं वैशिष्ट्य आहे, घनता जी असते ती. व्हेन वॉटर इज द नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कुलिंग, नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला ज्या वेळेला कुलिंग व्हायला सुरुवात होतं, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस, घनता वाढायला सुरुवात होते. हॉवेवर ऑफ if its temperature falls down 4 degree Celsius its density start decreasing. ज्या वेळेला त्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी होऊ लागतं, त्याची इट्स डेन्सिटी स्टार्ट डिक्रीजिंग, कमी व्हायला सुरुवात होते डेन्सिटी, घनता. दिस मीन्स दॅट डेन्सिटी ऑफ द वॉटर इज अ मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. बघा, ह्याचाच अर्थ काय आहे की पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम असते. सगळ्यांनी नोट डाऊन करा हे वहीमध्ये की डेन्सिटी जी असते वॉटरची ती मॅक्झिमम असते 4 डिग्री सेल्सिअसला. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज अ लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी इज अ डिक्रीजेस. ज्या वेळेला काय होणार आहे, ही वॉटरचे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होणार आहे त्यावेळेला त्याची डेन्सिटी असणार आहे डिक्रीज व्हायला सुरुवात होणार आहे अँड व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, अपोजिट असणार आहे. ज्या वेळेला डेन्सिटी इन्क्रीज होणार त्यावेळेला व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. बघा, इट्स मीन्स दॅट वॉटर एक्सपांड when the temperature falls below 4 डिग्री सेल्सिअस. याचाच अर्थ असा आहे की वॉटर एक्सपांड व्हायला सुरुवात होणार आहे कधी, 4 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे ज्यावेळेला टेम्परेचर बिलो होईल, 4 डिग्रीपेक्षा कमी होणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, वॉटर एक्सपांड व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे प्रसरण पावायला सुरुवात होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर. बघा, ॲनालॉमस बिहेवियर, असंगत वर्तन जे आहे वॉटरचं की बाकीच्या लिक्विडपेक्षा थोडं वेगळं आहे म्हणून त्याला असंगत वर्तन असं आपण म्हणतोय. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांना कळेल का? बघा, उद्याच्या भागामध्ये आपण इफ द मास ऑफ द 1 लिटर ऑफ द वॉटर इज अ 1 किलोग्राम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर हे पाहणार आहे. मोस्टली विचारला जातो हा क्वेश्चन म्हणून आपण तो पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हा पुढचा मुद्दा
पाहणार आहोत. इथेपर्यंत कोणाला काही शंका असेल तर सांगायचं आहे, मला विचारायचं आहे. आपण पुन्हा थोडा जो कळलेला नाही तो भाग तुम्हाला नक्की समजावून सांगू. आणि त्याचबरोबर जो आज मी सांगितलेला आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला करून पहा हे सांगितलेलं आहे, जास्त करून आईस विषयी रिलेटेड आहे. आणि हे एक आहे की कोणत्या वस्तू तरंगत आहेत, कोणत्या तरंगत नाहीत. तुम्ही हा हा जो एक्सपेरिमेंट करत असताना त्याचे फोटो काढून मला पाठवले तरीसुद्धा चालतील. आणि सगळ्यांनी करून पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपण हा एक मुद्दा झाल्यानंतर, म्हणजे कुठला, हा भाग इथेपर्यंत सॉईलच्या अगोदरचा भाग संपेपर्यंत, म्हणजे वॉटरपर्यंतचा भाग संपल्यानंतर आपण हे जे छोटे 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 एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जे आज सांगितलेलं आहे ते नक्की करून पहा. काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.